मित्रांनो, आज आपण मोरे वाड्यामध्ये आहोत सगळेजण. आणि छान सजला आहे. आणि आज प्राध्यापक मोरे सरांच्या पिताश्रींचा वाढदिवस आहे. 85वा वाढदिवस होणे ही लहानशी गोष्ट नाही आहे, मोठी गोष्ट आहे. अनेकांना हे आयुष्य असं इतकं मिळतही नाही, असे बहुतेक लोक पाहतो आपण. एक दिवस मी याच्या घरी आलो आणि तेव्हा हे मोरेसर कुठे बाहेर होते. त्यांनी मला इशारा केला, असं बसा, असं उघडून आणि बसलो आता. तर तेव्हा मी काय बोलतो त्याला ऐकू येत नव्हतं, पण मी असं मला वाटलं की याच्याविषयी माहिती जाणून घ्यावी. म्हणून मी मोरे सरांना म्हटलं की बाबांचं काय परिचय वगैरे थोडा सांगा मला. त्यांनी मग सगळं सांगितलं, जे आता ते बोलले. त्यांचा कार्यपरिचय दिला. विनोबा भावेच्या चळवळीपासून तर गीताईचा प्रचार प्रसार, खादीचा वापर, शिक्षक म्हणून त्यांनी केलेलं कार्य, संस्कार शिबिरं आणि व्यसनांपासून ते दूर होऊन त्या व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये आणि मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये नेण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे विचारांची कृती त्यांनी केली आपल्या आयुष्यात. लोक विचार सांगतात, परंतु जोपर्यंत विचारांची कृती जीवनात उतरवत नाही तोपर्यंत त्या विचारालाही महत्व नाही आणि त्या माणसाच्या बोलण्यालाही महत्व. आणि म्हणून जीवनामध्ये ती कृती असली पाहिजे, तरच समाजावरती परिणाम होतो आणि पुढच्या पिढीला नवी प्रेरणा मिळते. दादाजी मोरे हे विनोबा भावेंच्या विचारांचे आहेत आणि अशी फार कमी माणसं आता राहिलेली आहे, जी आता साळवे सरांनी सांगितलं किंवा सकाळी उठणारे, स्वदेशीचा वापर करणारे, लोकांचं चांगलं हो म्हणून तळमळीने काम करणारे, असे मोजके लोक आता राहिलेले आहेत. आता कसं आहे की आर्थिक पैशा ओरिएंटेड सगळं समाज निर्माण झाला आहे. लोकांकडे वेळ नाही आणि जिथं पैसे असेल त्या जगमगाट असेल तिथे लोक जमा होतात. त्यामुळे जी काही अशी माणसं आहे, सोन्यासारखी माणसं जी विचाराने जगली आणि जगत आहेत, तर अशा माणसांच्या जवळ जाऊन आपण त्यांचा कुठेतरी सत्कार करावा. म्हणून मी एक, ही गोष्ट फार जुनी आहे, 93ची गोष्ट, 93-95 पासून. पूज्य तुकारामजी दादा गीताचार्य होते अड्याळ टेकडीला. मला माहित नाही, कधी कधी बसल्यानंतर तसे आतून अशी प्रेरणा होत राहते. तर दादांना पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण तुकाराम दादांचा आपण सत्कार टेकडीवर. दादांना विचारलं, म्हणजे दादा मी म्हणलं काही पैसे घेणार नाही, पण माझी अशी इच्छा आहे की आमची एक संस्था होती त्यावेळेस, ग्रामीण जीवन विकास प्रतिष्ठान पेल्लोरा, रजिस्टर्ड केली होती. तर त्या संस्थेवतीनं तो सत्कार करू. मग काय नाव ठेवायचं मग पुरस्काराचं, म्हणून समर्पित जीवन पुरस्कार ठेवला दादांना आम्ही पुरस्कार दिला. दादा ते खूप मोठे होते, आचार्य होते, तपस्वी होते, पण त्यांनी स्वीकारला आनंदाने. मी तिथं तहसीलदार होते, घेवंदे म्हणून एक काहीतरी ब्रह्मपुरीला, त्यांना बोलावलं, म्हणून तुमच्या हातानं आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. ते टिपडीवर आले, त्यांच्या हाताने दादांचा सत्कार केला. वसंतराव खेडेकर होते बल्ला शेतला, खेडेकरांचा सत्कार केला. तर ते जेव्हा बातमी आली ना, त्या दादाने स्वीकारल्यामुळे आमचा पुरस्कार मोठा झाला. मालिकेचा दादाने स्वीकारल्यामुळे पुरस्कार मोठा झाला. आम्हाला खूप बरं वाटलं. आणि दादा असे म्हणाले त्यावेळेस, म्हणतो पण म्हणे असं सुरू ठेवू, म्हणजे तुला जसं वाटते करत जातं म्हणे, फार मोठं नाही, सहज समाधी चलते हलते, सुरू ठेवा म्हणे. असं दादाचा तो आशीर्वाद आहे ना. आणि म्हणून आम्ही असं काही लिहिली नाही, तर मला सांगितलं ना तुम्हाला काय करत, पण ठरवलं आपण ते करत राहूया. तशी जी माणसं दिसली त्याची वाटलं की नाही आपण सत्कार. मी यांना विचारलं की, तर म्हणे 26 जानेवारीला बर्थडे, दिवस तर खूपच चांगला हा दिवस. म्हटलं काय, म्हणून मालेकर साहेबांना बोलावलं तू, म्हटलं आपण छोटेखानी ठेवू. याचा आनंद आहे की त्यांनी एक चांगल्या विचाराने ते जगत आहे, विचार दिला. ग्रामगीतेतून एक उभी आली आहे, ज्याने याच जन्मी मोह मिटविले, ज्यांनी याच जन्मी मोह मिटविले, उत्तम संस्कार प्राप्त केले, त्याचे पारणेची फिटले जन्म मरणाची. माणसामध्ये चुका होतात, व्यक्ती आहे, पण त्या चुका जर सावरल्या तर तोच माणूस देव होऊ शकतो. व्यक्तीच हा साधू होऊ शकतो, तोही तसा मागू शकतो, पण त्याने स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर ग्रामगीतेची ओवी यांना चपलत बसते, योग्य आहे यांच्यासाठी. ज्याने याच जन्मी मोह मिटवली, त्यांनी मोह चला आपण झाला आता संसार केला, आता लोकांसाठी आपण केलं पाहिजे, स्वतः सुधारणा केल्या. म्हणून हे आज ती प्रेरणा असते.
आईवडिलांची प्रेरणा, आईवडिलांचा आशीर्वाद, त्यांचे संस्कार हे पुढच्या पिढींवरती होत असतात. आणि म्हणून अशा विचारांची माणसं जवळ असणं, त्यांचा सहवास लाभणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामधली फार मोठी ठेवा आहे. आजचा दिवस खूप चांगला आहे. आजचा काही थोडा मोठा पुरस्कार वगैरे नाही आहे, पण एक सन्मान म्हणून आम्ही या ठिकाणी मालेकर साहेबांना बोलावलं आणि सगळी मंडळी आलेली आहे. आणि मला आणि एक याचं पुस्तक आहे, मागच्या उन्हाळी शिबिर आम्ही दरवर्षी देतो. तर यांनी एक पुस्तक आणलं, डायरी होती. यांनी ते मुलांना शिकवलं, डायरी राहून गेली. एवढून पाहिली डायरी, कसं आहे इतकं सुंदर अक्षर, पेपर मध्ये काही मुद्दे होते, म्हणजे काही पेपर लोकमत मधले, तरुण भारत मधला उल्लेख होता. याच्यातले ते अनमोल वचन ते काकाजींनी त्याच्यावर रिराईट केले होते, अतिशय सुंदर. मी माझ्या पत्नीला दाखवलं, ते बापा इतके सुंदर अक्षर आणि इतकं चांगलं. शुद्ध लेखनाचे नियम, गणिताचे नियम, काही ठळक आठवणी, काही ठळक गोष्टी, दिनवैशिष्ट्य, दिनविशेष, व्यक्तिमत्व विषयावरती इतकं चांगलं टिप्पणी. एवढी डायरी भरून होती, काही कात्राला चिटकवून. मी त्या वाटलं की ही डायरी जर घेऊन गेलो आपण तर कोणत्याही मुलांवरती आपण चांगले विचार सांगू शकतो, असं ते गृहपाठ होता काकाजींचा. तर या विचाराने ते जगले आणि जगत आहे. त्यांचा सत्कार करताना, 85व्या वाढदिवसाचा सत्कार करताना आम्हा सर्वांना आनंद होत आहे. आमची समिती आहे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद तुकडोजी महाराजांच्या नावाची, आणि आम्ही साहित्य संमेलन दरवर्षी घेतो. अनेकांना माहित आहे. आता संमेलन यावर्षी तेलंगणामध्ये आहे आणि त्या तेलंगणाच्या संमेलनामध्ये योग विषयक पुरस्कार आम्ही आम्ही अर्ज घेतच नाही. नो अप्लिकेशन, अप्लिकेशनच नाही. आणि त्या डायरेक्ट त्याला देतो, तुला सत्कार आहे, सरप्राईज असते आमच्याकडे. आणि आम्ही कॅश देतो, ते म्हणतो वापस नाही द्यायचे आम्हाला, तुम्ही आमच्यासोबत घेऊन जा. हे आमचं वैशिष्ट्य, आमचे काही वेगळे नियम आहे. आणि म्हणून ते 20 वर्ष टिकून आहे. अनेक संमेलन सुरू केली, लोकांनी बंद पडली, पण आमचं सुरूच राहणार. तर ते अशा पद्धतीचं आहे. काकाजींना 100री मिळाली आपल्या आयुष्याची शुभकामना गुरुदेव चरणी करतो. आणि तुम्हाला सुद्धा पितृ सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळावी. अनेकांना ती संधी मिळत नाही. आणि समाज मधलं प्रत्येक घड हे स्वर्गासारखं सुखी व्हावं आणि वृद्धांची सेवा सुद्धा त्यातून घडावी असं मला नेहमी वाटते. आणि रामगिरीतली ओवी पुन्हा एकदा सांगतो की ओवी वाढदिवसाच्या संदर्भात आहे मालेकर साहेब. म्हणून आमची बुद्धी विशाल करी, आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे. आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे. विश्वाच्या सेवेचा विचार, व्यापक दृष्टीने विचार केला तर 100री आपल्याला मिळू शकते व्यापक दृष्टीने. पण दुसऱ्याची संपत्ती मला मिळाली, जमीन मिळाली, पैसा मिळावा, ही जर वृत्ती ठेवली तो वरचा दाबून देते. आता समजतच नाही, सोपं काम आहे. वरच्याला झटका दिला का मेला, काही कठीण नाही. अरे काल तर भेटला, गेला भेटला असं. तर म्हणून ती विश्वात्मक अशी यायला पाहिजे. 50व्या वर्षापर्यंत मनुष्य घेत घेत जगतो. आईपासून दूध घेतो, वडिलांपासून पैसे वगैरे मागत असतो, समाजापासून मिळत असते. पण आफ्टर 50 त्याने देतच पाहिजे, दिला पाहिजे. देण्याची वृत्ती वाढली पाहिजे, म्हणजे तो आपोआपच त्या वृत्तीकडे, त्या अवस्थेकडे वळत असतो. आणि म्हणून तेव्हा त्याला आयुष्य मिळत असते. ती अवस्था काकाजींना मिळावी त्या शुभकामना त्यांना देतो. आणि धन्यवाद देतो मोरे परिवारासाठी. आणि विशेषतः मी मोरे सरांच्या मिसेसचं सुद्धा कौतुक, त्याचं सुद्धा मनापासून कौतुक करतो की धन्य ती सुनबाई जन्म करते आहे. शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार.